मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या सोबत अर्थक्षेत्रातील मनी तज्ञ म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि आता देशातही ओळखलं जातं, ते माननीय विश्वास उडगी सर आपल्या सोबत पुन्हा एकदा आहेत. सर, आपलं पुन्हा एकदा त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. नमस्कार. सर, आर्थिक प्रश्नांची जी काही माहिती आणि त्यावर जे प्रबोधन आपण करतात, तर त्याला एक मोठा एक्सेप्टन्स आपल्या देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. कालच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा एक अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये ते म्हणतात की भारताचं जे कर्ज आहे ते ओझं झालं आहे आणि त्यांच्या जीडीपी पेक्षा कदाचित 100% ते अधिक आहे. परंतु यावर सरकारने असहमती व्यक्त केली आहे. तर या दोन्ही गोष्टींमधलं नेमकं वास्तव काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना सांगावं. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि यापूर्वी म्हणजे मी अनेक वेळा या मुद्द्यावरती बोललेलो आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या अहवालामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मुद्दा असा की 205 लाख कोटी पर्यंतचं कर्ज भारताच्या डोक्यावर आहे आणि आता आपण जेव्हा एक $4 ट्रिलियन जीडीपी किंवा मग $5 ट्रिलियन इकॉनॉमी ही भाषा आपल्या पंतप्रधानांची आहे, आपल्या अर्थमंत्र्यांची आहे आणि जवळजवळ सरकारची जे कोणी भाट आहेत त्या सर्वांची ही भाषा आहे. आता या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जरी भारताच्या जीडीपी ग्रोथ विषयी अनेक अंदाज वर्तवले, पुन्हा ते कमी केले किंवा वाढवून दाखवले, हे सगळं आपण दर 3 महिन्याला जो रिव्ह्यू रिपोर्ट येतो प्रत्येकाचा, मग तो जागतिक बँक असेल, IMF असेल, सर्वांचे आणि भारतामध्ये नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आहे आणि स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा आपली मतं आपल्या क्वार्टरली रिपोर्ट मधून व्यक्त करत असतं. आता हे सगळेजण जे बोलतायत ना, ते जीडीपीच्या ग्रोथ विषयी वगैरे बोलतात, परंतु IMFने आता जो त्यांच्या अहवालामध्ये बोट दाखवलंय ते भारत सरकारची जी काही कर्जवाढ आहे, ती कर्जवाढ डिस्प्रपोर्शनेट आहे आणि ती संकटाच्या पातळीच्या वरती गेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने त्या कर्जफेडीसाठी म्हणजे आता समजा 205 लाख कोटी हे भारत सरकारचं कर्ज आहे. आता हे केव्हा झालं तर एक साधारणपणे सामान्य लोकांना हे साधारणपणे बातम्या वाचून माहिती आहे की डॉक्टर मनमोहन सिंगांनी जेव्हा आपला 2 टर्म्सचा कालखंड पूर्ण केला तोपर्यंत सरकारच्या डोक्यावरती 55 लाख कोटीचं कर्ज होतं. पण 2014 ते 2024 आता आला आपण म्हणजे अजून पुढच्या आठवड्यात 24 येईल. तर या 10 वर्षांमध्ये या 55 लाख कोटीचे 205 लाख कोटी कसे होतात? तर हे सगळं म्हणजे जवळजवळ तुम्ही विचार करा 105 लाख कोटी एवढं कर्ज सरकारने केलंय ते फक्त 10 वर्षात. मोदी सरकारची 2 टर्म्स आहेत. आता या दुसऱ्या टर्म मध्ये ते जे काही कर्ज डोक्यावर घेतात त्याचं परतफेड जे करावं लागतं ते कित्येक लाखांमध्ये आहे आणि म्हणून त्या व्याजाची तरतूद दरवर्षी बजेटमध्ये करावी लागते. हे लक्षात घेता युरोपातल्या अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अनेक वॉर्निंग्स मला आठवतं की 10 वर्षापूर्वी ग्रीसमध्ये हा प्रश्न आला, सायप्रसमध्ये हा प्रश्न आला, स्पेन, पोलंड, पोर्तुगालमध्ये हा प्रश्न आला. हा प्रश्न सर्वच देशांना येतो. आफ्रिकेतल्या अनेक देशांना हा प्रश्न आहे की यांची दरडोई कर्ज जी आहेत ही प्रचंड फुगतात आणि देशाची कर्ज सुद्धा प्रचंड फुगतात आणि मग हे हा कर्जाचा जो विळखा आहे देशोदेशीवरती हा त्यातून मुक्त होत नाही. भारत सरकारच्या बाबतीमध्ये आर्थिक पेचप्रसंग जो 1990-91 मध्ये आला, पंतप्रधान मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर मनमोहन सिंग आणि नरसिंहराव सरकार होतं, तेव्हा भारताचं सोनं गहाण ठेवून IMF आणि वर्ल्ड बँक यांच्या अटी मान्य करून आपल्याला भारत सरकारला कर्ज घ्यावं लागलं. ते फेडत फेडत नेणं आणि वाढीची गती पकडणं आणि मग महागाईचे प्रश्न सोडवणं, बेरोजगारीचे प्रश्न सोडवणं, असे अनेक मुद्दे आपण गेल्या 30 वर्षात बघितले. त्याच्यामध्ये जागतिकीकरणाचा प्रश्न, लिबरलायझेशनचा प्रश्न, खाजगीकरणाचा प्रश्न, हा त्या एकूण कर्ज जे मिळतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून म्हणा किंवा जागतिक बँकेकडून त्याच्या अटी असतात. पण त्या अटी जाचक असतात. त्याचा अर्थ आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना जागतिक बँक असो किंवा नाणेनिधी करून घेत असतं.
पण ते आपली कर्जाची वसुली पण करत असतात. आजचा IMFचा संदर्भ, भारत सरकारचं रेटिंग आता BBB असं रेटिंग आहे आणि या रेटिंगच्या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार IMF वरती टीका करते की आमची एवढी प्रगती असून आमचं रेटिंग का सुधारलं जात नाही. पण मी आजचा जो IMFचा संदर्भ आहे अहवालाचा, हे सांगण्याकरता मी 30 वर्षाची एकूण ही प्रक्रिया का सांगितली, कारण डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात हे प्रश्न सोडवत त्यांनी आणले. भारताची फॉरेन एक्सचेंजची किती सुधारली, रिझर्व्ह वाढले, निर्यात वाढली, GDP वाढला आणि अर्थातच गरिबांची संख्या कमी करून एक प्रगतीच्या दिशेने म्हणजे पर कॅपिटा इन्कम वाढवण्याच्या दिशेने गती भारताने घेतली. हे 2000 नंतर आपण बघतो. 2004 नंतर त्याला गती पण आलेली आहे. आता असं सगळं असताना 2014 नंतर पुन्हा ही संपूर्ण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून घसरलेली आहे. कारण या 10 वर्षामध्ये आता 105 म्हणजे जवळजवळ 110 लाख कोटी एवढं कर्ज मोदी सरकारने घेतलं. ते खर्च कुठे केलेला आहे हा खरा प्रश्न आहे. आणि IMFच्या रिपोर्टमध्ये या खर्चाविषयीचा जे प्रश्न आहे त्यातून जरी GDP वाढला तरी फंडामेंटल्स ऑफ द इकॉनॉमी म्हणजे इम्पोर्ट कसे वाढतात, एक्सपोर्ट कसे कमी होतात, याचबरोबर त्यांनी आणखीन एक मुद्दा मांडलाय की भारताचं रेटिंग BBBच राहील, ते सुधारलेलं नाहीये. कारण का भारताचं कर्ज हे आता 205 लाख कोटी झालेलं आहे. म्हणजे 205 लाख कुठे उणी 55, 150 लाख कोटी कर्ज या 10 वर्षात मोदी सरकारने केलं. याचं उत्तर मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सने पण देणं अपेक्षित आहे, फायनान्स मिनिस्टरने देणं अपेक्षित आहे, तुमचा जो DIPAM असेल किंवा नीती आयोग असेल त्यांनी देणं अपेक्षित आहे. आणि याला प्रत्युत्तर म्हणून आता भारत सरकारचे जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत हे असं म्हणतात की आमचं रेटिंग तुम्ही सुधारत का नाहीत. आणि त्या ठिकाणी या रिपोर्टमध्ये या कर्जाचं निमित्त एक असेल, कारण का 205 लाख कोटी दरडोई कर्ज 1.5-2 लाखापर्यंत जातं. म्हणजे भारत सरकारच्या प्रत्येक नागरिकांवरच्या डोक्यावरचं कर्ज या एकूण 10 वर्षाच्या प्रक्रियेच्या मध्ये सरकारने घेतलेल्या कर्जामुळे ते वाढलेलं आहे. दरडोई कर्ज वाढलेलं आहे, दरडोई उत्पन्न वाढलेलं नाहीये. दरडोई उत्पन्न हे फक्त $2 एवढंच राहिलेलं आहे. ही चिंतेची बाब आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे किती तर साधारणपणे 100 कोटी लोक हे अनऑर्गनाइज आहेत आणि हे साधारणपणे दारिद्र्याच्या अवस्थेत आहेत. म्हणून त्यांना 5 किलोचं धान्य मोफत देऊ असं मोदी म्हणतात. आणि त्याच वेळेस वरचे जे 42 कोटी आहेत त्याच्यावरती भारताचा GDP, भारताचा GST वगैरे वगैरे वाढतो. त्याच्यातून आम्ही 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी होऊ म्हणून जे भारत सरकार सांगतं, त्यांच्या ह्या प्रचाराला IMFच्या ह्या रिपोर्टने पंक्चर केलेलं आहे, हवाच काढून घेतलेली आहे. आणि म्हणून मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ इव्हन फॉरेन अफेअर्स आणि फायनान्स मिनिस्ट्री हे सगळे लोक IMF वरती आता टीका करतात. आता दुसरा मुद्दा काय ह्याच्यामध्ये की एक लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आता जी फॉरेन एक्सचेंजची जी काही परिस्थिती आहे ना ती माझ्या अंदाजे जर अजून 600 लाख म्हणजे $6 बिलियन आहे. $600 बिलियन आहे. आय एम सॉरी, $600 बिलियन आहे. जेमतेम आहे बरं का. ही 2 वर्षापूर्वी $630 बिलियन एवढी म्हणजे फॉरेन एक्सचेंज म्हणजे विदेशी चलनाची गंगाजळी भारत सरकारकडे होती आणि ती गेल्या 10 वर्षात ती वाढलेली आहे. हे जे भारताचं यश आहे. पण 2016 नंतर ही गंगाजळी कमी होते कारण डॉलर आणि रुपया या विनिमय दरामध्ये डॉलर मजबूत होतोय, रुपया कमकुवत होतोय. आणि विशेष करून तेलाच्या इम्पोर्टमध्ये गेल्या 10 वर्षात मोदी सरकारचं जे गणित आहे तेलाच्या इम्पोर्टमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा जो व्यवहार आहे याच्यातून डॉलर आणि रुपया या विनिमय दरामध्ये डॉलर मजबूत आणि रुपया कमकुवत होतो. सीतारामन बाई काय म्हणतात, नाही 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 नाही, रुपया कमकुवत होत नाही, डॉलर मजबूत होतो. ही विरोधाभासाची गोष्ट आहे. पण त्याचा मुद्दा काय की तुम्ही बघा गेल्या 3 वर्षामध्ये जो 75 किंवा 76 रुपयाला $1 होता तो आता 83 रुपये आजचा भाव आहे. 83 रुपये 27 पैसे, 83 रुपये 27 पैसे आहे. परवा तो भाव होता 83 रुपये 18 पैसे जेव्हा IMFचा रिपोर्ट आला तेव्हा. मुद्दा असा 80 रुपयाच्या पुढे डॉलरचा भाव जाणं आणि रुपया घसरणं
ही आर्थिकदृष्ट्या जी सुरक्षेची बाब असते, जशी आपण सुरक्षेची बाब काय म्हणतो, देशाची सुरक्षा, सैन्य किंवा हवाई सुरक्षा वगैरे वगैरे, तसं आर्थिकदृष्ट्या 80 रुपयाचा $1 ही मर्यादा क्रॉस जेव्हा झाली 2 वर्षापूर्वी, तर ती आणखीन पुढे पुढे भारत देश संकटात सापडू नये म्हणून अंतर्गत भारत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते, आपली जी वाढलेली गंगाजळी आहे 630 बिलियन फॉरेन एक्सचेंज डॉलर्सची, ती बाजारामध्ये खर्च करते, विकते. कशासाठी? रुपया सावरण्यासाठी. आपण असं समजू शकतो की एक्सपोर्टसाठी, एक्सपोर्ट मधून विदेशी चलनाचं उत्पन्न वाढतं, इम्पोर्ट मधून विदेशी चलनाचं उत्पन्न घटतं, कारण का फॉरेन एक्सचेंज तिथे कमी पडतात. पण आता फॉरेन एक्सचेंज केवळ आयातीवरतीच खर्च होतात असं नाही, तर रुपया स्थिर राहावा, 80 खाली यावा किंवा 80च्या पुढे फार जाऊ नये म्हणून $630 बिलियन जी काही किटी होती म्हणजे रिझर्व्ह होते, त्याच्यातले $507 बिलियन पर्यंत आपण आता 2 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी खाली आलो होतो. आता हळूहळू तो फॉरेन एक्सचेंजचा म्हणजे जवळजवळ आपण म्हणून 90 ते एक 100 पर्यंत आलो आणि $600 बिलियन पर्यंत आपण आलो. म्हणजे अजूनही 2 वर्षापूर्वीचा आपण टप्पा गाठलेला नाही. हे सगळं रामायण आणि महाभारत कशासाठी आहे, तर रुपयाचा जीव वाचवण्याकरता. मग ही जर करन्सी मॅनेजमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांभाळू शकत नसेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला IMF कडून फटके बसतायत आणि मग सांगितलं जातंय की तुम्ही करन्सी मॅनेजमेंट करू शकत नाही, तुमचे इम्पोर्ट तुमच्या एक्सपोर्ट पेक्षा अत्यंत भारी आहेत आणि तुमचा रुपया कमकुवत आहे. तुम्ही कितीही जीडीपीच्या गप्पा मारल्यात तरी तुमच्या देशामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ आहे, पर कॅपिटा इन्कम कमी आहे, तुमचं एकूणच ज्याला असं म्हणतो की आरोग्य व्यवस्था असेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, असे जणू अर्थशास्त्रामधले 15 ते 20 इंडेक्स मध्ये भारत अत्यंत खाली आहे. अत्यंत खाली म्हणजे आफ्रिका आणि आशियातल्या गरीब देशांच्या तुलनेमध्ये भारत समजला जातो, विकसित देशांच्या तुलनेमध्ये नाही. आता G20 इथे आपल्याकडे अध्यक्षपद आलं असताना सुद्धा आपण ह्या सगळ्या इंडेक्स मध्ये मागे होतो. ही खरं तर वस्तुस्थिती होती आणि कितीही म्हटलं तरी हे आकडे जे आपण देतो ना IMF ला, वर्ल्ड बँकेला, त्याच आकड्यातून त्याचं विश्लेषण होतं आणि मग ते आपलं विश्लेषण दर 3 महिन्यामध्ये जाहीर करतात. आता त्यांनी असं सांगितलं, तुमचा फॉरेन एक्सचेंजचा जो रिझर्व्ह आहे तो तुम्ही करन्सी मॅनेजमेंट मध्ये घालवताय, हे लक्षण चांगलं नाहीये, ही आर्थिक दुरवस्था आहे, तुम्हाला हे कंट्रोल करावं लागेल. आम्ही तुमचं BBB रेटिंग म्हणजे BBB रेटिंग हे सुधारू शकत नाही. आणि खरी अडचण हीच आहे की आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स किंवा DIPAM किंवा नीती आयोग किंवा फायनान्स मिनिस्टरचं रडगाणं काय की इलेक्शनला जात असताना आम्ही जीडीपी बघा 3रा नंबरवरती नेला, अमेरिका चीन नंतर भारत 3रा नंबर, ही त्यांची एक यशोगाथा सांगायची आहे. आणि IMF ने त्यांची ही गाडी यशोगाथा खऱ्या अर्थाने पंक्चर केली आहे. तुमचं फॉरेन एक्सचेंज करन्सी मॅनेजमेंट चांगलं नाहीये. नंबर 1, तुमचा दरडोई कर्ज व्यक्तीचं वाढलंय आणि देशावरचं कर्ज 205 लाख कोटी आहे, जे 2014 मध्ये 55 लाख कोटी होतं. असं कॉन्फिडंट मानासारखं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आणि मिनिस्ट्री ऑफ काय म्हणतात त्याला फायनान्स यांना चपराक लगावणं अशा तऱ्हेचा IMFचा रिपोर्ट आहे आणि ही खरी वस्तुस्थिती आहे. IMF ने जरी भारताच्या जीडीपीच्या ग्रोथचे किती गोडवे गायले तरी ते जीडीपीचा जो रेट आहे ना भारताचा, तो आता त्यांनी 5.5 आणि 6च म्हटलेला नाही आहे. रिझर्व्ह बँक स्वतः ते कमी कमी दाखवत आहे, परंतु भारत सरकार मात्र 7.5-8% वगैरे वगैरे जे आहेत ना, ही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे. जीडीपी जो वाढतोय ना, फक्त मोजून 8 उद्योगांमध्ये वाढताना दिसतोय. तिथे थोडेसे एक्सपोर्ट वाढलेले आहेत. सर्व परीने जीडीपी वाढतोय असं चित्र नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जीएसटी वाढतोय. हे 142 कोटी लोक जीएसटी मध्ये जवळजवळ 95% कॉन्ट्रीब्युशन करतात आणि या देशातले मोठे उद्योगपती फक्त 3% कॉन्ट्रीब्युशन करतात. त्यामुळे जीएसटी मध्ये देशाची जनता कॉन्ट्रीब्युट करते, उद्योगपती 3% कॉन्ट्रीब्युट करतात. हा जीएसटीचा टक्का जवळजवळ दर महिन्याला नाही म्हटलं तरी 1.5 लाख कोटी एवढा जीएसटी जमतो. हे मिरवण्याची गोष्ट नाहीये.
लोकसंख्या मोठी असल्यामुळे जीएसटी वाढतो, लोकसंख्या मोठी असल्यामुळे काही क्षेत्रात भारताची वाढ करोनानंतर झाल्यामुळे तो जीडीपी वाढतो, परंतु दरडोई उत्पन्न वाढलं का तर नाही. आणि म्हणून दरडोई उत्पन्नामध्ये आणि अनेक इकॉनॉमिक इंडेक्सेस मध्ये भारत सरकार मार खातोय हे IMF ला कळतं. आणि विशेष करून फॉरेन एक्सचेंज म्हणजे विदेश विनिमयामध्ये भारत सरकार आपला रुपया टिकवण्याकरता आपलं फाउंडेशन खर्च करतो. हे सर्वात बॅड करन्सी मॅनेजमेंट आहे. याच्यातून भारताची दुरवस्था, एक तर कर्ज वाढणं आणि फॉरेन एक्सचेंजची किटी कमी होणं, ही 91 पेक्षा वाईट परिस्थिती आज IMF ने आपल्याला सांगितलेली आहे. आणि हे भारताच्या आत्ताच्या केंद्र सरकारला सहन होण्यासारखं नाहीये. त्यांच्या इकॉनॉमिक मॅनेजमेंट मधले जे मोठे काही गाढे पंडित असतील, चाणक्य असतील, त्यांना सहन होण्यात नाहीये. आणि आपला मीडिया जो आहे मोठा, तो त्यांचाच आवाज फक्त मोठा करतो, पण IMFचा आवाज कोण दाबणार? IMFचा आवाज दाबता येणार नाही, वर्ल्ड बँकेचा आवाज दाबता येणार नाही. आणि म्हणून भारत आता त्याची आर्थिक अवस्था RBI आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स IMF पुढे एक्सपोज झाली आहे, असं माझं स्पष्ट विश्लेषण आहे. बिलकुल बिलकुल. पण सर, म्हणजे आपण जे म्हटलं की जे आर्थिक परिणामांचे जे निर्देशक आहेत भारतातले विकासाचे, या निर्देशांकामध्ये भारत खाली 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 जात असल्याचं आपण म्हटलं. मग मागे भुकेचाही जो इंडेक्स आला जागतिक पातळीवरचा, या एकूणच सगळ्या इंडेक्समध्ये भारत खाली जातोय. परंतु प्रत्येक अहवालावर भारताकडून असहमती व्यक्त केली जात आहे किंवा टीका व्यक्त केली जात आहे. आणि आज IMFच्या अहवालावर टीका केली जाते आहे. तर ही टीका करताना टीकाकारांची शास्त्रीय मांडणी नेमकी काय आहे आणि ते कसं याचं विरोध करताना ती काय शास्त्रीय मांडणी त्यांची नेमकी आहे या अहवालावर? सरकारची बाजू मांडतं ते सरकारचे भाट मीडिया मार्फत ते मोठं मोठं करत नेतात. परंतु आता सरकारवरची टीका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची टीका, ही सरकारला म्हणजे कसं होतं, सहन होत नाही. म्हणून मग मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, त्याचे जे प्रमुख अर्थतज्ञ आहेत किंवा आपण म्हणू दीपम मध्ये किंवा नीती आयोगातले अर्थतज्ञ आहेत, हे सरकारची बाजू लावून देण्याकरता समोर येतात. कारण एका परीत्वे त्यांचं सगळं धोरण फेल आहे हे IMF म्हणतंय. आता टीकाकार, IMFचे टीकाकार कोण झाले? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रवक्ते आणि सरकारचे प्रवक्ते. आता हे जे काही सरकारी अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांना सरकारला बचाव करावा लागतोय IMFच्या रिपोर्टच्या अगेन्स्ट. एरवी कसं होतं माहितीये का, एरवी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा आणखी कुठलेही अहवाल देशांतर्गत आले तर त्यातलं सत्य दाबून ठेवणं हे आपली मीडिया करते. पण IMF ने मांडलेलं सत्य हे जगभर विविध चॅनल्स मधून चर्चा होत राहते आणि सगळ्या रिपोर्टमध्ये छापून येतं. हे कसं दाबता येईल? मग IMF हे तर विदेशी संस्था आहे, वर्ल्ड बँक विदेशी संस्था आहे, हे भारत विरोधी आहे. मग जॉर्ज सोरोसने जेव्हा अदानीच्या प्रश्नावरती काही खुलासा केला होता तेव्हा जॉर्ज सोरोस हा देशद्रोही आहे असं म्हणणं सोपं असतं. पण IMF देशद्रोही आहे असं म्हणता येणं कठीण आहे. कारण IMFचं रेटिंग हे वर्षानुवर्ष भारताचं हे BBB आहे. आता खरा मुद्दा तोच आहे की इलेक्शनकडे जात असताना माझा GDP मोठा आहे म्हणून मी फार मोठ्या आव्हानात बोलणं पंतप्रधान म्हणून हे जेव्हा अपेक्षित होतं, तेव्हा IMFच्या ह्या अहवालाने म्हणजे BJPचा नॅरेटिव्ह, त्याचा फुगा फोडून टाकला. आणि म्हणून करन्सी मॅनेजमेंट, पर कॅपिटा इन्कम, देशावरचं कर्ज ते आता 205 लाख कोटी झालंय. आणि जेव्हा तुम्ही $2.43 ट्रिलियन डॉलर्स अशी आत्ताची भारताची इकॉनॉमी आहे, म्हणजे समजा भारताची इकॉनॉमी जर $2.43 ची आहे, ट्रिलियन डॉलर्सची, तर $2.5 ट्रिलियन हे कर्ज आहे. म्हणजे जेवढं तुम्ही कर्ज तुमच्या डोक्यावरती तुमच्या एकूण इकॉनॉमीच्या साईज प्रमाणे आहे. याचा अर्थ भारत कर्जाच्या विळख्यात गेला ना, तर मी म्हणून उदाहरण दिलं सायप्रस, ग्रीस, हे देश आता युरोपातले कंगाल झालेत. आणि यांना IMFचं 10 वर्षाचं मॉनिटरिंग चाललेलं आहे. जसं आपल्या 91 ते साधारणपणे 2000 पर्यंत 10 वर्ष जबरदस्त मॉनिटरिंग IMF आणि वर्ल्ड बँक करत होती भारतावरती. आणि त्या संकटातून आपण बाहेर पडलो, मी पहिल्यांदा सांगितलं तसं. आता 10 वर्षामध्ये डोक्यावरचं एवढं कर्ज कशासाठी खर्च केलं हा प्रश्न जेव्हा जनता विचारेल, लोक म्हणजे राजकीय पक्ष विचारतील IMFच्या या रिपोर्टच्या आधाराने,
तेव्हा भारतीय जनता पक्षाची पोलखोल होणार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पोलखोल होणार आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने $630 बिलियन फॉरेन एक्सचेंजचा रिझर्व्ह हा कुठे संपवला. मी असं नेहमी बोलत आलो, अरे रुपया सावरण्याकरता तुम्ही फॉरेन एक्सचेंज बाजारामध्ये स्वतःच्याच देशाच्या बाजारामध्ये खर्च केला आणि स्वतःचा रुपया विकत घेतला, असे माझे शब्द आहेत. बिलकुल. आपण नॉर्मली फॉरेन एक्सचेंज कशासाठी खर्च करतो, विदेशी आयात किंवा काही मोठे प्रोजेक्ट असतील विदेशी, त्याच्यावरती फॉरेन एक्सचेंज खर्च होतो. अहो पण इथे माझा रुपया स्थिर राहावा याच्याकरता मी फॉरेन एक्सचेंज खर्च करतो, म्हणजे करन्सी मॅनेजमेंट करता मी खर्च करतो. याला इंटरव्हेन्शन, हस्तक्षेप आरबीआयचा रुपया स्थिर करण्याकरता. रुपया स्थिर का होत नाहीये, कारण भारत सरकारचे एकूणच अर्थकारण हे डोल्ड्रम्स मध्ये आहे, खड्ड्यात गेलेलं आहे. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किती सावरायचं, किती हस्तक्षेप करायचा, त्याला मर्यादा आहे. आणि आताचे गव्हर्नर फार फार तर काय करू शकतात, एक रिझर्व्ह फंड आहे, तो फंड खर्च करून रुपया स्थिर करतात. पण तुम्ही किती काळ चालाल, रुपयाचा आपला तो ऑइलचा दर काय आटोक्यात येत नाही. आता माझ्या माहितीप्रमाणे 85 ते 90 डॉलरला एक बॅरल तेल आहे. आणि कदाचित ही जी काही दोन्ही युद्ध आहेत ना, इस्रायल आणि हे तुमचं पॅलेस्टाईन आणि युक्रेन, आता तो 100 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि ओपेक देश, तुम्हाला मी सांगतो, ओपेक देश ऑइलचं उत्पादन करायचं नाही असं ठरवल्यानंतर भारताने रशियाकडून तेल घेतलं, पण ते घाणेरडं तेल आहे, ते कुठेही आगी लागतात. आता तेही तेल बंद केलं आणि रशियाला जे आपण तेल घेतलं त्याचे पैसे आपण दिलेलेच नाहीयेत. लक्षात घ्या मी काय म्हणतो, रशियाकडून तेल घेतलं त्याचे पैसे दिलेले नाहीयेत, असा सगळा आतभट्ट्याचा व्यवहार आहे. आणि तेलाचे दर, त्याचं इथलं अकाउंटिंग हा एक यक्ष प्रश्न आहे. तुम्ही बघा, मी सांगतो तुम्हाला, मी अनेक वेळा बोललोय गेली 5 वर्ष. कॅग नावाची संस्था अत्यंत मर्यादित प्रमाणे काम करते आणि त्याचं ऑडिट दरवर्षी जे व्हायला पाहिजे, पार्लमेंटमध्ये रिपोर्ट यायला पाहिजे, ते येतच नाही. भारत सरकारच्या अर्थव्यवस्थापनाचं अपयश, करन्सी मॅनेजमेंट आणि देशावरच्या डोक्यावरचं कर्ज, याचं उत्तर आता भारत सरकार देऊ शकत नाहीये. त्यांचं रेटिंग बी कायम राहील, BBB, हे IMF ने स्पष्ट केल्यामुळे भारत सरकारचा तिळपापड झालाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं फेल्युअर करन्सी मॅनेजमेंटचं हे उघड पडलेलं आहे. आणि बाकीचे जे तुम्ही म्हणता ना इंडेक्सेस, ज्याला इकॉनॉमिक इंडेक्सेस म्हणतो, ते भारत सरकारचं सारखं एक्सपोजर चाललंय. पण आता जीडीपीचा दर वाढलेला दिसतोय, म्हणून मग तेवढं एकच सांगण्याचा मुद्दा होता, आमचा जीएसटी वाढतोय, आमचा जीडीपी वाढतोय. आता तोही फुगा फुटलेला आहे, तो IMF ने फोडलाय. इथला मीडिया त्याला IMF ला काय उत्तर देईल, असा खरा प्रश्न आहे. म्हणून भारत सरकारची गोची झालेली आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची गोची झालेली आहे. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता IMF ला आव्हान देण्याच्या मूडमध्ये आहे. अशा तऱ्हेची भाकड कथा आपले काय म्हणतात त्याला गोदी मीडियाचे लोक बोलायला लागले. सर, IMF ने जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये ते असं म्हणतायत की भारताचा जीडीपी दर जरी वाढता असला तरी भारतावर जे जीडीपीच्या 100% जे कर्ज दिसतं आहे, त्यामुळे भारत कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जातोय. आणि म्हणून तो म्हणजे आपल्या देशात जी महासत्ता होण्याची जी वारंवार भाषा केली जाते, 5 ट्रिलियन इकॉनॉमीची जी भाषा केली जाते, पण IMF त्यांच्या अहवालात असं म्हणतं की भारत हा ऍव्हरेज देश असेल. ऍव्हरेज म्हणजे त्याचं उत्पन्न जे काही आहे ते अगदी सरासरी असेल आणि तो एक सामान्य देश असेल, अशा पद्धतीच्या त्या अहवालात जी काही नमूद केलेली गोष्ट आहे. तर याविषयी नेमकं आपण काय म्हणतो? ती हीच गोष्ट आहे ना, IMF ने भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारच्या प्रचाराचा फुगा फोडलेला आहे. जीडीपीचं कौतुक करत असताना त्यांनी सांगितलं की तरी तुम्ही ऍव्हरेज आहात. मी मगाशी जे सांगत होतो की BBB हे जे रेटिंग IMFचं आहे ना, हे त्यांनी बदलायला नकार दिलेला आहे. सरकारचं म्हणणं आमचं जीडीपी वाढलेलं आहे, पण त्यांचं म्हणणं तुमचं म्हणजे ज्याला म्हणतो की $2.43 ट्रिलियन अशी जर तुमची इकॉनॉमी असेल, तर तुमच्या डोक्यावरचं कर्ज 205 ट्रिलियन आहे, त्याचं काय करायचं. तुमचं डेट सर्व्हिसिंग जे आहे, म्हणजे कर्ज फेडण्याची तुमची क्षमता जी आहे, हे लक्षात घेता तुम्ही ऍव्हरेज आहात. तुमची ग्रोथ ही लक्षात घेता तुम्ही ऍव्हरेज आहात आणि तुमचं ट्रिपल रेटिंग राहील, हे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आता भारत सरकारच्या प्रचाराचा फुगा फुटला. G20 मध्ये भारत सरकार सगळ्यांना उपदेश करायला निघालं होतं विश्वगुरूच्या स्टाईलमध्ये, आणि स्वतः पदवी लावून घेतली होती. परंतु ते त्यांचं आता अध्यक्षपद माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरला संपलेलं आहे. आता ते अध्यक्षपद कुठल्या तरी दुसऱ्या देशाकडे जाईल रीतसर नियमाप्रमाणे. त्यामुळे ते
दरवर्षी अध्यक्ष बदलत असतात. आता ती G20ची जी प्रचाराची जी स्टोरी होती भारत सरकारची ती संपलेली आहे. आता त्याचे फक्त आपण जाहिरातीचे बोर्डच बघणार आहोत. आता इलेक्शनला जाताना आमचा विकसनशील देश असं जेव्हा नाही, विकसनशील तर नाही, विकसित देश अशी जेव्हा जाहिरात केंद्र सरकारला करायची नरेंद्र मोदींना, त्यावेळेस IMF म्हणतं नो 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 नो, तुम्ही सर्वसाधारण ऍव्हरेज देश आहात आणि तुमचं रेटिंग BBB आहे. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारच्या अर्थ खात्याला एक मोठी चपराक आहे. हे IMFच्या या तीनही रिपोर्ट मधल्या तीनही बाबी ज्या तुम्ही मांडल्यात त्याचा जो मी खुलासा केला त्यातून ती चपराक आहे. आणि आता जर RBI आर्ग्यू करायला गेलं तर RBI स्वतः एक्सपोज होईल. आणि भारत सरकारने कितीही आकडे झाकून ठेवले, लपवले, तरी जे आकडे त्यांनी भारत सरकारने दिलेले आहेत त्याच आकड्यांच्या विश्लेषणातून रिझर्व्ह बँक IMF ने आपल्या अहवालामध्ये त्यांचं जे काही विश्लेषण आहे, अर्थात ते विश्लेषण ते कुठल्या देशात, बघा सगळेच देश IMFचे आणि वर्ल्ड बँकेचे सदस्य आहेत, भारत पण सदस्य आहे, त्यांच्या एकूण मॅनेजमेंट कमिटीमध्ये पण हे लोक असतात. पण म्हणून विश्लेषण करताना एखाद्या देशाचं IMF किंवा वर्ल्ड बँक असं एखाद्याला झुकतं माप देणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांनी आता भारताला BBB देणं, ऍव्हरेज म्हणणं आणि सांगणं की तुमचा देशाचं कर्ज तुम्हाला परतफेड करताना तुमची नाकेनऊ येते, या भाषेत त्यांनी त्यांना भारताला झाडलेलं आहे, सावध केलंय, अलर्ट केलेला आहे, धोक्याचा इशारा दिलाय, असं सगळं आपल्याला स्पष्टपणे म्हणतायत. आणि ही भारत सरकारची इलेक्शन मध्ये जात असताना भारतीय जनता पक्षाची गोची झालेली आहे, मोठी अडवणूक झाली आहे, त्यांच्या प्रचारतंत्राचा फुगाच फुटलेला आहे असं म्हणावं लागेल. हा जो IMFचा जो अहवाल आलेला आहे नेमका आता डिसेंबरमध्ये आलेला आहे आणि अवघ्या 2 महिन्यावर 3 महिन्यावर भारताच्या लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. तर सरकार पक्ष असं काही म्हणू शकतो का की IMFने हे निवडणुकीच्या वेळी हा अहवाल देऊन काही गोष्टी केलेल्या आहेत, असं काही याच्यावर आरोप होऊ शकतो? आपले लोक त्याच भाषेत बोलतात म्हणून मी मगाशी जॉर्ज सोरोसचं उदाहरण दिलं. अदानीच्या प्रश्नामध्ये इंडियन बँक अहवालाच्या मुद्द्यामध्ये जॉर्ज सोरोस आणि भारतातले काही लोक यांचं साठलोट आहे असं म्हणणं इथल्या सत्ताधाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली ओपनली. अर्थात त्यात काही तथ्य नाही आहे, तथ्य नाहीच आहे. इथला मीडिया काय म्हणतो, सरकारचे भाट आणि प्रवक्ते काय म्हणतात, याला काही लॉजिक संयुक्तिक काही कारण आहे का, आर्थिक कारण आहे का, तसं नाहीये. आणि म्हणून इलेक्शन्स आहेत हे तर जगजाहीर आहे, पण दर वर्षाच्या अखेरीस नव्हे, प्रत्येक क्वार्टरला IMF काय, वर्ल्ड बँक काय, कोणत्याही आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीज काय, यांचे क्वार्टरली रिपोर्ट येत असतात. आता वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये बँकांचं क्लोजिंग असतं, क्वार्टरली रिपोर्ट, अॅन्युअल रिपोर्ट, याचेच हे दिवस आहेत. त्यामुळे भारताला कैचित पकडण्यासाठी IMF ने असं काही लिहिलं असं काहीही नाहीये. जी काही वस्तुस्थिती असेल त्यांनी मांडलेली आहे आणि ती भारत सरकारला अंतर्गत जो काय त्यांची प्रचार यंत्रणा आहे, गोदी मीडिया आहे, हे लोक आरसा दाखवत नाहीत. IMF ने तो आरसा दाखवलाय. त्यामुळे सरकारची प्रचंड एक नाराजी आता IMF वरती आहे आणि त्यामुळे IMF ला दूषण देणं हे ते करत राहणार. तुम्हाला मी सांगतो, युनेस्को मध्ये सुद्धा तुमच्या जेव्हा आरोग्याचा जो कोविडचा प्रश्न आला तेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सातत्याने भारतावर टीका केलेली आहे. भारताने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन शिव्या दिल्या. युनेस्को मध्ये अनेक बाबतीमध्ये भारतावरती टीका आहे, युनो वरती सुद्धा भारताची टीका आहे. हे सतत गेले 10 वर्ष आपण बघतो की आंतरराष्ट्रीय जी काही मापदंड आहेत त्याच्यावरती भारत सरकार टीका करतोय आणि आमचा माणूस विश्वगुरु आहे, विश्वगुरु आहे, तो जगाला शिकवतो वगैरे, ही जी भाषा आहे ना, तो सगळा फोलपणा आता निघून गेलेला आहे IMFच्या या रिपोर्टमध्ये. आणि हे त्यांचे रेग्युलर रुटीन रिपोर्ट्स असतात आणि हे प्रत्येक देशाच्या बाबतीमध्ये ते त्यांना द्यावा लागतो. कारण IMF विशेष करून बघितलं त्यातले युरोपातले सर्व देश मेंबर आहेत, भारतासारखे अनेक मोठे देश मेंबर आहेत, त्याच्यावरती युरोपियन युनियनच्या अनेक देशांचं संचालक मंडळ आहे. वर्ल्ड बँकेवरती बघा तर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, भारत हे सगळेजण मेंबर आहेत. हे सगळेजण तिथे मेंबर असतात.
त्यामुळे कोणीतरी कोणाला टार्गेट करतंय असं खरं नसतं. त्यामुळे वर्ल्ड बँक आणि IMF ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था आहेत, दुसऱ्या महायुद्धानंतर जन्माला आल्या आणि त्या प्रोफेशनल पद्धतीने वागतात. आणि भारताला त्यांनी 91 साली कळचीत पकडून त्यांनी भारताची अर्थव्यवस्था पुनर्रचना करायला नरसिंहरावला भाग पाडलं की नाही? पाडलं. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आलं. कुणामुळे आलं? वर्ल्ड बँकेमुळे आलं. भारताची गोची झाली होती, ती एक गोची, त्यातून बाहेर पडलो. त्यातले काही वाईट गोष्टी असतात, काही चांगल्या गोष्टी असतात. पण मनमोहन सिंगांसारखा एक गृहस्थ त्यावेळेस अर्थमंत्री होता, त्यांनी आपलं हे भरकटलेलं अर्थव्यवस्थेचं तारू मोकळं केलं. पुढे गेलो. काही प्रश्न अनुत्तरित आहेत, म्हणजे विषमतेचे प्रश्न, दारिद्र्याचे प्रश्न सुटले आहेत असं कोणी म्हणू शकत नाही. पण बऱ्याच प्रमाणात बेरोजगारीचे प्रश्न सुटले, नवीन रोजगार निर्माण होण्याचे प्रश्न सुटले, उद्योग वाढला आणि हो, फॉरेन एक्सचेंज वाढला ना, आणि आपलं सोनं पण सोडवून पण आणलं ना. त्यामुळे हे सगळे जे काही गव्हर्नन्सचे प्रश्न आहेत, इकॉनॉमिक इंडिकेटरचे प्रश्न आहेत, हे सगळे सुटले मनमोहन सिंगांच्या काळात. मग तुम्ही त्यांना 100 मार्क दिलेच पाहिजेत. भांडवलशाहीचे प्रश्न हे राहणारच. हा भांडवलशाही आणि समाजमधला वाद नाहीये, हा अर्थव्यवस्थेच्या नियोजनामधला वाद आहे. आणि तिथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भूमिका, मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सची पण भूमिका आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची पण भूमिका, ह्या सगळ्याचा कस लागतो. आणि इथे सेबीचा पण कस लागतो, IRDचा पण कस लागतो आणि RBIचा पण कस लागतो. दुर्दैवाने आता 10 वर्षामध्ये RBI डिमॉनिटायझेशनच्या आधीपासूनच त्याचे स्वतःचे आत्मसन्मान पण हरवून बसलेत, स्वायत्तता पण हरवून बसलेली आहेत. आणि ही गोष्ट सेबीची पण आहे आणि बँकांची आहे, LICची आहे, GICची आहे, पब्लिक सेक्टरची आहे. सब भूमी गोपाल की या पद्धतीने प्राईम मिनिस्टर ऑफिसरला कंट्रोल करतायत. अशा अवस्थेत एकूण अर्थव्यवस्थे प्रश्न तुम्ही किती झाकून ठेवले तरी IMF आणि वर्ल्ड बँकेकडे तुम्हीच दिलेले आकडे, त्यांचं विश्लेषण आता आपल्या कानफटात बसते आहे. हे आता या सरकारला निवडणुकीत जात असताना सहन होणार नाहीये. आणि म्हणून या गोष्टी लोकांपर्यंत नेणं हे सर्व सुविज्ञ माणसांनी करण्याची गरज आहे. आपल्या फॉरेन एक्सचेंजची मिसमॅनेजमेंट काय झालेली आहे, आपलं डिमॉनिटायझेशन पासून ते आतापर्यंत अर्थव्यवस्थेचा सत्यानाश कसा झालेला आहे आणि आपली अवस्था श्रीलंकेपर्यंत नेण्यासाठी या अर्थव्यवस्थेचा काय घोळ आहे. संपूर्ण पब्लिक सेक्टर हे विकण्याकरता त्यांनी तयार केलंय. सक्षम पब्लिक सेक्टर त्यांनी अशक्त करून टाकलेलं आहे. अजून ते विकलं गेलेलं नाहीये. परंतु दुर्दैवाने जर हे सरकार आलं तर 1 वर्षात सगळं विकलं जाईल, मग आपण श्रीलंकेच्या अवस्थेत येऊ. म्हणून हे सगळे धोके IMFच्या रिपोर्टच्या अनुषंगाने आपल्याला पुन्हा एकदा, आपण गेले 2-3 वर्ष काय म्हणतोय, आता IMF काय म्हणतं, ही भांडवलशाही संस्थांचीच एक संस्था आहे भांडवलशाही. तर त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने त्यांनी मांडलेलं आहे, हे आपण तपासून घेतलं पाहिजे. आणि हे या केंद्र सरकारला BBB रेटिंग म्हणजे ऍव्हरेज रेटिंग आहे. 10 वर्षात तुम्ही काय गप्पा मारल्या त्या फुकट होत्या. तुम्ही विश्वगुरु नाही, तुम्ही ऍव्हरेज आहात, हे IMFने अगदी स्पष्ट. जितका परखड अहवाल किंवा जितका वास्तव अहवाल IMFने दिला, तितकंच परखड विश्लेषण माननीय विश्वास सुडगे सरांनी आपल्याकडे केलेलं आहे. आणि निश्चितपणे IMFचा अहवाल हा काही पक्षी दृष्टिकोनातून नाही किंवा कुठल्या पार्शल दृष्टिकोनातून नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला समजून घेऊन, कारण प्रत्येक नागरिकाच्या विकासाशी, जीवनाशी तो संबंधित विषय असल्यामुळे त्याच्याकडे तटस्थपणे पाहण्याचा जो दृष्टिकोन आपण या ठिकाणी आपल्या विश्लेषणातून मांडला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.